मी 2017 पासून एवढी वर्ष गाजतो YouTube वरती 1K म्हणजे लोकांचे मोबाईल घेऊन घेऊन आम्ही सबस्क्राईब केले तरी 1000 व्ह्यू नाही आले, तर 2000 व्ह्यूज आले. भाई साहब लो स्टार्ट करो, ये मिला मेरे को प्लॅटफॉर्म. कावराबावर झालेलो अक्षरशः, म्हणजे येडा झालेलो की भाई एवढी लोक लाईक. मैं लड़का था सपनों का राजा, मिडिल क्लास जिंदगी सपने बने सजा, भरोसा था खुद पर और मेहनत बनी वजह, हालत मेरी खराब और जेब में रुपया सौवा, फिर भी शिद्दत से चाहा अपने काम को क्या. नमस्कार मित्रांनो, मी नितीन मोरे मराठी धमालच्या हॅशटॅग ट्रेंडिंग या सेगमेंटच्या नवीन भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आपण इंस्टाग्रामवर खूप लोकांना बघतो, खूप इन्फ्लुएन्सर आपण बघतो, खूप इन्फ्लुएन्सर आपण फॉलो सुद्धा करतो. त्यातलाच एक मराठमोळा इन्फ्लुएन्सर बोलण्यापेक्षा मित्र बोलेन की मराठी मातीतला इन्फ्लुएन्सर, ज्याचे रील्स बघून आपल्याला 90sची आठवण येते, ज्याचे रील्स आपल्या सगळ्यांना रिलेटेबल असतात, असा माझा फेवरेट मँडी भाई माझ्यासोबत आहे. भाई कसा आहेस तू? मस्त मस्त. सर्वात आधी नमस्कार सगळ्यांना, जे पण बघतात ते सगळ्यांना खूप प्रेम. येस, खरंच जशी मी तुझी ओळख करून दिली, कारण का ॲक्च्युली तसं रिलेट होतं. तुझे जेवढे पण रील्स आहेत तेवढे सगळे रील्स हे 90s मधलेच असतात. मोबाईल ती रब्बरची जादू असू दे किंवा फिंगरी असू दे. आपण लगोलग गप्पांना सुरुवात करूया. मँडी, काय सांगशील हा सगळा प्रवास? म्हणजे आतापर्यंत जो पण प्रवास झालाय, म्हणजे जेव्हापासून मी व्हिडिओ स्टार्ट केला आणि आता तुमच्यासोबत येऊन गप्पा मारताय, सो हा प्रवास खूप सुंदर होता आणि भरपूर काही शिकायला मिळालं आणि भरपूर चांगली लोक सोबत जोडली गेली. अगदीच. आणि एक नाव तुमचं पण झालं आता आणि तुम्ही सगळे जे बघता ते सो म्हणजे खूप खूप भरभरून प्रेम दिले लोकांनी आणि ते खूप जास्त आहे माझ्यासाठी. आणि हाच एक नाही, खरंच मला तर बघायला गेलं तर मला आवडेल तुझं ओळख करून द्यायला की एक असा इन्फ्लुएन्सर ज्याचा जो बेस असतो, कारण का प्रत्येक इन्फ्लुएन्सर वेगवेगळी अदा असते, त्याच्यात वेगवेगळा पॅटर्न असतो, पण तुझा जो पॅटर्न आहे तो अजूनपर्यंत मेंटेन केलास आणि तो पॅटर्न ॲक्च्युली आम्हाला जवळचं वाटतं, कारण का आम्ही सगळ्यांनी त्या काळामध्ये लहान असताना 90sचे जेवढे पण किड आहेत तेवढ्या सगळ्यांनी ते मजा मस्ती केलीच आहे. काय सांगशील, जेव्हा आपण इन्फ्लुएन्सर म्हणून नावारूपाला येतो तेव्हा आपल्याला एक पद्धत असते किंवा एक असतं ना की बाबा जर मी बी मँडीचे रील्स बघतोय तर मला बी मँडी ह्याच साच्यामध्ये बरा वाटतो. फॉर एक्झाम्पल, जर मी धनश्रीचे रील्स बघतो तर धनश्री त्याच साच्यामधली मला धनश्री आवडते, किंवा सोनालीचा बघतोय किंवा निनादचा बघतोय. राईट. तर हा जो पूर्णपणे एक प्रवास बोलण्यापेक्षा हा जो पूर्ण सेटअप असतो, हा साचा असतो, तो मेंटेन करण्यासाठी आणि इन्फ्लुएन्सरपेक्षा ऑडियन्सला काहीतरी नवीन देण्यासाठी काय प्रयत्न असतात? सर्वात आधी मी कॉन्टेंट जेव्हा बनवतो, मीन्स क्रिएट करतो, तेव्हा मी हे विचार करतो की यार हे कुणाच्या तरी मनात घर केलं पाहिजे या व्हिडिओने, की जेणेकरून 4 लोकांना बरं वाटलं पाहिजे. कारण की प्रत्येक जण डेली आपल्या लाईफमध्ये हसल करतोय, मेहनत करतोय आणि तो काही क्षण ते व्हिडिओ बघून त्याला छान वाटते, त्याच्या मनाला जरासा तो दिलासा मिळतोय. सो मी त्या प्रकारे विचार करतो आणि प्रयत्न करतो की नाही का आयुष्यात जे जे घडले, जे ऑब्झर्वेशन केलंय मी की आतापर्यंत. कारण की जेव्हा मी कॉन्टेंट बनवायला स्टार्ट केलं तेव्हा काहीच अशी लोक होती जे या प्रकारचे कॉन्टेंट बनवायचे. कारण की लोकांना थोडंसं ते असतं की यार हे कसं दाखवलं पाहिजे आपलं चाळीतलं वगैरे. मी म्हटलं की जो है वो है. बरोबर. आणि मी म्हटलं की चला सुरुवात करू आणि मी हळूहळू ते स्टार्ट करत गेलो आणि लोकांना ते आवडत गेलं की त्यांच्यातलाच कोणतरी एक आहे आणि त्यांच्यात घरातला मी एक व्यक्ती आहे असं लोक मला मानतात आणि त्यासाठी त्यांचं खूप खूप मनापासून आभार आहे. आणि तसंच तो कारवा स्टार्ट झाला. हळूहळू माणसं जोडत गेली. अजून चांगले म्हणजे अजून ऑब्झर्वेशनमुळे अजून चांगल्या चांगल्या गोष्टी येत गेल्या. सो तो सुरुवात आहे आणि बस चाललंय लोकांचं प्रेम आहे. मी तुझा इन्फ्लुएन्सर म्हणजे जेव्हा तुझा प्रोफाईल बघितला त्या प्रोफाईलमध्ये असंख्य व्हिडिओज आहेत, पण मला एक गोष्ट मला नाही माहिती, म्हणजे तुझ्या मित्रमंडळाला माहिती असेल, बी मँडी ह्या मुलाचा शैक्षणिक प्रवास. कारण काय एक असतं ना की आपण जर कॉलेजमध्ये वगैरे जर असं काय एखादं वगैरे करत असू तर त्याची आपल्याला आवडते. कसं कसं जुळलं सगळे समीकरण? अच्छा, हे सगळं तर ऍक्च्युली खूप फिल्मी आहे. माहिती आहे तुम्हाला विषय आवडेल फिल्मी आहे ते आम्हाला आवडणार. अरे म्हणजे कुठून सुरुवात झाली मी सांगतो की सॉरी मी तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये, पण तरी सांगतो मी स्टार्टिंग पासून की मी 10वी पर्यंत असताना मी मराठी शाळेतनं शिकलो गव्हर्नमेंटच्या, आणि तिथं नाटक अभिनय याचं काहीच एक संबंध नव्हता. पण एक 10वी नंतर एक संस्था आलेली आमच्याकडं, संस्थेचं नाव घेतो मी, समता विचार प्रसारक संस्था. आणि त्यांनी एक रत्नाकर मतकरी यांच्या माध्यमाने एक नाट्य जिल्हेश करून एक कार्यक्रम स्टार्ट केलेला की जिथं वंचित जे आहेत, ज्यांना रंगमंचाचं जास्त काही माहित नाही, त्यांना त्यांनी घेऊन एक नाटक बनवा आपापलं. जरा कॉफी घेत बोलतो. हो चालेल पुढे. सो असं होतं की मग त्या सरांनी, रत्नाकर मतकरी सरांनी किती एक चळवळ स्टार्ट केली आणि मी त्या चळवळीला जोडलं गेलं न कळत.
आणि आतापर्यंतच्या माझ्या मागे ज्यांचा हात आहे, हर्षदा बोरकर मॅडम, आणि त्यांच्यामुळे मी जे काही आज करतोय हे सगळं त्यांच्यामुळेच करतोय. कारण की एक नाटक होतं की स्वतः बसवायचं होतं नाटक, Okay. की चाळीतल्या पोरांनी. तर एक मुलगी होती, असं 7 मैत्रीची करून नाटक होतं, हा. आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी एक जी लीड करत होती ती एक मुलगी होती, अच्छा. आणि तिचा हात वगैरे असं जळलेला दाखवायचं होतं, आणि त्या मुलीने एंड टाइमला माघार घेतली. ओके. तर मॅडम आम्हाला बोलले की मनोज तू करतेस. माझ्या अंगाला असे काटे, म्हणजे की भाई कैसा करेगा मैं, लीड ते पण लीड ते Lead पण. अरे हा. आयुष्यात कधीच नाटक म्हणजे काय माहित नव्हतं मला. हा. आणि म्हटलं की मॅडम बोलले की नाही तू करणार म्हणजे करणार. मॅडम ऑलमोस्ट म्हटलं की तूच करायचंय ते. हा. आणि मी केलं. एक सीन होता की आम्ही म्हणजे व्यवस्थित, म्हणजे थोडंफार आम्हाला स्टार्टिंगला पोरांना जमत नाही, राईट. बरोबर. तर मॅडमने एक सीन करून दाखवलेला की तुझं घर जळतंय समोर, जस्ट इमॅजिनरी आहे, तर तू काय रिॲक्ट करशील, बरोबर. कसं दाखवशील ते. मग मॅडमने ते करून दाखवलं. मी म्हटलं भाई ये हे कुछ हा, तो. कुछ तो आणि है. मनाला ते काहीतरी आहे. असं टच करून गेलं ना, डोळ्यातनं पाणी आलं तो सीन बघून. नंतरला मी केलं ते, आणि गडकरी रंगायतमध्ये तर लोकांचं प्रेम, लोकांच्या टाळ्या वगैरे मिळून ते म्हटलं की यार ये कोई अलग दुनिया आहे, की बरोबर. नेहमी जिथं राहतो तिथं नाही असं. त्याच्यापेक्षा कलेला काहीतरी वेगळं प्रोत्साहन, आहे. काहीतरी वेगळं आहे, हा. काहीतरी भन्नाट आहे. आणि ते नवीन नवीन शिकायला मिळतं हो. ना, की तुम्ही जे नाहीये तुम्हाला ते कॅरेक्टर करता येतंय. बरोबर. सो मी ते केलं. मग देन हळूहळू मग अशी माणसं जोडत गेली सोबत. मग ते नाट्य जल्लोष 1, 2, 3 असं करत करत मी यूट्यूब स्टार्ट केलं 2016-17 मध्ये, MP बिअर चॅनलच्या नावाने. मग तिकडं आम्ही करत होतो, म्हणजे व्हिडिओ बनवता म्हणजे तेवढा एवढं सक्सेस नाही मिळाला तेव्हा. आणि देन मग मला माहिती आहे मिडल क्लास फॅमिली म्हणजे जॉब करायचंच आहे. ग्रॅज्युएशन झालं ज्ञानसंधा कॉलेजमधनं, तिकडनं ग्रॅज्युएशन झालं. देन मग मी जॉबला लागलो एका कंपनीमध्ये. सो तिथं नाईट शिफ्ट होती. तर मला काही ते झेपेना. म्हणजे 1 वर्ष कसं, 1 वर्ष पण नाही म्हणू शकत, 1 वर्षाला 1-2 महिना होता तेवढं केलं मी. बरोबर. कारण की मी 6-7 दिवस कंटिन्यू झोपलो नव्हतो. आणि एखादा ऍक्टर मला माहिती की त्याच्या अंगात ते असतं हो. की नाही का, तुम्ही काही ना काहीतरी काहीतरी करायचंच आहे. करायचंय. हो. मी ते मेंटेन करत करत मी व्हिडिओज बनवत होतो. पण नाही जमलं ते, नाही काय की ते नाही शक्यच नव्हतं की तुम्ही रात्रभर जॉब करणार. जॉबचा टायमिंग आहे 5, बरोबर. 5 ते रात्री 3. 3. तुम्ही काय करणार, की 8 स्लीप वर्क रिपीट होत होतं. मी म्हटलं की यार की, आणि इकडनं रिअल फिल्मी स्टोरी स्टार्ट होते, रील मध्ये येण्याचं क्रिएटर. ऐका ऐका, इथून इंटरेस्टिंग पार्ट सुरू होतोय. झूम करा, झूम एकदम आणि आता इंटरेस्टिंग सुरू होणार आहे. तो Yes. शाहरुख खानचा डायलॉग आहे ना, हा. अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात कायनात मिळत होती. राईट. Yes. तो झाला प्रवास. मग एके दिवशी काय झालं की मी 6-7 दिवस झोपलो नाही, आणि माझ्या तब्येतीवरती ते दिसू लागलं. तर आणि एके दिवशी नाही का मला सारखं तेव्हा दिसत होतं की मला असं वाटलं की जॉब सोडावा. आणि तेव्हा मला असं आपण बघतो कुठे स्टेटस वाचलं की कोणीतरी की तू जिथं तुम्हाला मन रमत नाही तिथून निघून जावा. प्लस असंच काहीतरी नाही का की आयुष्यात अचानक अशा मोटिवेशन सगळं दिसायला लागलं, मला ऐकू लागलं, मी सगळं बघत होतो. असे पॅम्पलेट्स लागले, ते वाचते मी यार की काहीतरी आहे, याचा अर्थ आहे की नाही का. डायरेक्ट युनिव्हर्स मला सांगते की, आणि मी मानतो त्या गोष्टीला. हा, युनिव्हर्सचा मेसेज मी त्या गोष्टीला आता मानतो. कारण की बऱ्याच वेळा माझ्यासोबत असं झालंय, मे बी तुम्ही मला वेडा म्हणाल, पण नाही, माझ्यासोबत ते घडलं म्हणून मी तुला सांगतोय. की मग म्हटलं की चला यार एकदा रिस्क घेऊन. मी रात्रीचा माझ्या टीम लीडला मेसेज केला की लाईट गेलीये, कोरोना काल होता तेव्हा, की लाईट गेली, आणि मी फोन स्विच ऑफ केला आणि गेलो. आमच्या इथे एक वडाचं झाड आहे, तिथे 2 मिनिटं उभं राहिलं. म्हटलं की रिस्क घेतोय आपण, आपल्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही. आपण मिडल क्लास फॅमिली म्हणजे फक्त मेहनत करत, एफर्ट द्यायचे, आपल्या हातात फक्त मेहनत करणे. मी म्हटलं की यार की चला, की जे होईल ते होईल, म्हणून मी म्हटलं की चला एवढंच. आणि मग ऍक्च्युली मग युट्यूब चॅनल स्टार्ट केली मी म्हटलं की फुल टाइम युट्यूबर बनेन मी. मग त्यानंतर युट्यूब बनवत एक व्हिडिओ करत होतो मी, चाचाजी मामाजी. आणि तेव्हा रील्स येऊन 1 वर्ष झालेला. आणि तेव्हा मला असं रील्स मध्ये एवढं इंटरेस्ट नव्हतं, कारण लॉंग फॉर्मॅट मला असं वाटत होतं की जास्त लोक बघतात. आणि तेव्हा रील नवीन येऊन 1 वर्ष झालेला. तर माझा भाऊ विक्की तो बसलाय, तो बोलला की यार आपण रील बनवूया ना. काय कशाला उगाच युट्यूब करतोय ना, मला की चल करू. मी म्हटलं की, आणि तेव्हा ते काहीतरी असं वाला ट्रेंड आलेला. आणि ती रील मी टाकली, त्याला 2000 व्ह्यूज आले काही तासामध्ये. भाई मी 2017 पासून एवढी वर्ष घासतो युट्यूब वरती. 1K म्हणजे लोकांचे मोबाईल घेऊन आम्ही सबस्क्राईब केले, तरी 1000 व्ह्यू नाही आले, तर 2000 व्ह्यूज आले. म्हटलं भाई साहब लो स्टार्ट करो, ये मिला मेरे को प्लॅटफॉर्म. म्हणजे तेव्हा नाही का की डब स्मॅश झालं, शॉर्ट कॉन्टेंट नाही का, डब स्मॅश, म्युझिकली, देन टिकटॉक, युट्यूब, म्हणजे सगळं करून मी म्हटलं की ये आहे.
की इथं बाबा इथं आपण आता कळलंय की आपल्याला काय करायचं आहे. बरोबर. मग हळूहळू व्हिडिओ मग लोक बघत गेली, त्यांचं प्रेम मिळत गेलं. माझ्यासाठी खूप मी कावरा झालेलो, अक्षरशः म्हणजे येडा झालेलो की भाई एवढी लोक लाईक अरे, करतात ते. तू बोलत असं 3 वर्ष एवढे युट्यूबवर हा. घुसल्यानंतर काहीच होत नव्हतं. मी सारखं हा. भावाला बोलवतो की भाई आता वाढले प्रत्येक, असं नाही का आपण रिफ्रेश Scroll down करतो, हा. एवढे लाईक एवढे. हा. म्हणलं भाई सा, मी म्हणलं की ये है मेरे को हा. मिला है मेरा चीज जो करना है मेरे को. मग तिकडनं मग तो प्रवास स्टार्ट झाला. हळूहळू करत 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 लोकांचं प्रेम मिळत 1K 5K 10K आज लोकांचं एवढं प्रेम, म्हणजे 1,00,000 लोक, म्हणजे 1,22,000 लोक क्या बात. आपल्यावरती प्रेम करतात. हे फक्त तुमच्यामुळे होऊ शकलं. आणि सगळ्यांना खूप प्रेम म्हणजे मित्रांनो. आणि, अगदीच अगदीच अगदीच. एवढंच होतं म्हणजे नाही जे खरंच चाललंय कारवा. जसं तू आता बोललास की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर प्रत्येक मिडल क्लास मुलाचं हेच असते की बाबा जॉब करायचा आपण. राईट. कारण का आपल्यासमोर मी असं फक्त मिडल क्लास मुलाचं नाही बोलू शकत की जे सगळ्यांचं- असतात सगळ्यांचं. सगळ्यांचं असतं की ग्रॅज्युएशन झालं की पहिला फंडा हाच असतो की बाबा आपण जॉब करूया, जॉब राईट नंतर आपण आपली आवड सांभाळूया. सांभाळ. मला हेच तुला विचारायला आवडेल की आधी प्रत्येकाच्या घरात असं असेल तू तुला ते करायचं ना, तू कर आधी जॉब कर. पण ज्या दिवशी तू तुझ्या घरच्यांना सांगितलंस की मी जॉब क्विट करतोय आणि मी फुल फ्लेज ह्या इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करू पाहतोय, कारण का सोशल मीडिया त्यातल्या इंस्टाग्राम आणि इन्फ्लुएन्सर ही खूप मोठी इंडस्ट्री आहे. राईट. जरी ती हळूहळू आता नावारूपाला येत असेल पण त्याच्यामध्ये खूप काही आहे. तर जेव्हा तू घरी सांगितलं तेव्हा घरच्यांची रिॲक्शन कशी होती? कारण का प्रत्येकाचं असं की रे काय आहे तुझं चालू आहे? काय चालू आहे असं काय सांगशील ते? ते असं होतं की मी जेव्हा जॉब सोडला तेव्हा म्हणजे त्यांना माहिती होती माझी तब्येत बरी नाही. ते स्टार्टिंगला ठीक होते, म्हणजे आतून त्यांना माहिती होतं की हा. नको सोडूस, आता हा. कोरोनाचा टाइम चाललाय. पण मला झेपत नव्हतं ते. बरोबर. आणि मी म्हटलं की मी करतोय. म्हणजे त्यांना स्टार्टिंगला एकदम म्हणजे सगळं व्यवस्थित चाललेलं की जेवताना काही टोमणे वगैरे नव्हते, हा. काही 1-2 महिने व्यवस्थित काढले. देन त्याच्यानंतर जे टोमणे स्टार्ट झाले हा. की अरे घरात बसलाय, जॉबला जा, हा. प्लस तो बघ त्याचा मुलगा तो हा. हे करतोय, तो त्या जॉबला जातोय. मी म्हटलं की चालू झालंय आता. मला हे प्रेक्षकांना आवडायला सांगेल की जर तुम्हाला वाटत असेल इन्फ्लुएन्सर लोकांची राहणीमान एकदम हटके फटके असेल, तसं काही नाहीये. ते सुद्धा टोमणे खातात आपल्यासारखे, विच इज व्हेरी गुड थिंग. भाई साहेब ते खूप असं वेगळं असं तो टाइम होता. अजूनही चालले ते टोमणे. कारण की सगळ्यांना आपल्या फॅमिली लोकांचं नाही का, ज्यांनी लहानपणापासून मेहनत केली, म्हणजे बरोबर. मेहनत करत एवढं आपल्या पोरांना वाढवलं, त्यांचं असं होतं की असतं, म्हणजे त्यांचं चुकीचं पण नाहीये एका प्रकारे आपण बघू हो, शकतो की हो. प्रत्येक आईबाप त्यांच्या मुलांसाठी चांगलंच बघतात की त्याला एक सिक्युअर जॉब असावा, तुमची आवड सांभाळा पण एक सिक्युअर जॉब असावा. तर माझ्या पण तेच अजूनही तेच म्हणणं आहे की तुम्ही काही करा की पण ते एक आहे त्यांचं, आणि त्यांचं काही म्हणजे चुकीचं नाहीये. ते त्यांच्या जागी बरोबर आहेत, ते त्यांच्या जागून 6 बघतात ते आणि मी माझ्या जागेवरून 9 बघतोय. सो तेवढाच फरक आहे. फक्त एवढंच आहे की असं काहीतरी काम करा नाही का ज्यांना ते विश्वास पटेल की हा माझ्या पोरामध्ये काहीतरी आहे, मी त्याला सपोर्ट केलं तर तो अजून चांगलं करेल. फक्त एकच आहे की एवढंच पॅरेंट्सला सांगेन, फक्त तुमच्या पोराला थोडासा नाही का तो मदतीचा हात द्या हा. की मी आहे बाबा कर. आणि मी जॉब सोडू वगैरे असं कोणाला सांगणार नाहीये. सोबत करा तुम्ही, कारण की मी वेडा होतो. मी वेडा आणि वेडीच माणसं नाव कमवतात. अरे हे म्हणजे खासियत आहे. प्रत्येक वेडा माणूस हा पुढे जाऊन मोठाच होतो. हे नक्कीच आहे. नाही, पुढे मी तुला हेच विचारायला आवडेल, तू घे कॉफी घे. नाही, कॉफी नाही. घेत बोलूया. जसं तू बोललास की पॅरेंट्सचा प्रत्येका मुलावर हात पाहिजे किंवा प्रत्येकांचा सपोर्ट पाहिजे. पॅरेंट्सच्या व्यतिरिक्त आपल्या आई वडिलांच्या व्यतिरिक्त अजून एक मोठा हातभार असतो तो म्हणजे आपल्या मित्रमंडळींचा. राईट. कारण का त्यांच्यासोबत आपण ती गोष्ट शेअर करतो जी आपण आपल्या आई वडिलांसोबत करू शकत नसतो. एक्झॅक्टली. तुझ्या बाबतीमध्ये असं किती सारे मित्र किंवा तुझ्याशी गँग वगैरे आहे का, किंवा म्हणजे भाई तू कर जो उगाना पण देखा जाए? बरेच आहेत. एक तर एक समोर बसली आहे धनश्री भाऊ माझा. तर माझे शाळेचे मित्र, माझ्या जेव्हा मी नाट्य इलोश करत होतो त्याचे मित्र, तर ते मला नेहमी सपोर्ट करत होते. त्यांच्यासोबत मी युट्यूब चॅनल स्टार्ट केला. बरोबर. की तेव्हा ते आम्ही सगळे असं बसायचो, देन मग स्क्रिप्टिंग करायचो की तू हे आणणार आहे, तू हा प्रॉप आण. तर त्यांच्यामुळेच अजूनपर्यंत मी हे जे काही करू शकले, कारण की मी असं डिसिजन घेतो त्यांच्याकडनं की नाही का की म्हणजे की यार मी हे करतोय. मग त्यांचा मला असतो की नाही का अजूनही आधार आहे त्यांचा. नेहमी ते माझ्यासोबत आहेत. देन मला अशी भरपूर चांगली माणसं मिळाली आहेत. जसं आता मी कळवा गँग माझी, देन बरेच असे म्हणजे बरेच जागी मित्र आहेत माझे, आणि त्यांचा सपोर्ट नेहमी राहतो माझ्यासोबत. आणि त्यांचा सपोर्ट आहे म्हणून आज मी करतो. माझा भाऊ, माझ्या एरियात, माझ्या चाळीतले लोक, माझ्या चाळीतल्या लोकांचं एवढं सपोर्ट आहे मला की ते नसते तर मी म्हणजे नाही का ते नसते तर ते काही चालू बनू शकलंच नसतं. बरोबर. माझ्या एरियात असं की काकी तुम्हाला करायचं आहे माझ्या हा. मम्मीचा रोल. माझी मम्मी खूप लाजाळू आहे, तिला मग असं ती थोडीशी घाबरते.
तर मी काकी तुम्हाला हा रोल करायचा हा मला लगेच बरोबर. काकी रेडी होतात चला करूया आणि आवडीने माझे शेजारी सगळे जण सगळे लहान मी लहान त्या पोरं लहान जी- मुलांचीच नावं घेणार होतो तुझी बच्चा पार्टी बच्चा गँग पार्टी सगळी त्यांना मी नाव दिलं चिल्लर पार्टी गँग हा. तर ते लोक नेहमी असं मी जर असं बसलो असं दादा कधी रील बनवतोय आपण कधी रील हा. बनवतोय म्हणजे काय करायचं का ते लोक आयडिया देतात मला क्या बात आहे. म्हणजे त्यांची विचार करण्याची तेवढी नाही का शक्ती अशी वाढत चालली की मी म्हटलं की हा की आपण जर एफर्ट्स दाखवले तर पुढं आपल्याला करतात सुद्धा येतोच आणि रिस्पॉन्स असा हो साईडची लोक खूप अशी प्रेमळ आहेत माझ्या त्यांच्यामुळे पण हे खूप झालं त्यांच्यामुळे आणि बरीच लागतात पुन्हा म्हणजे आज व्हिडिओ असा 1-2 तास म्हणजे संपणारच नाही हा. एवढी लोक आहेत नाही माझ्या तुला जे बोलायचं बोल आपलं अनकट आहे आपल्या याच्यातलं काहीच एडिट होणार नाहीये नाही, तुला जे लोकांचं बोलायचं प्रेम बोल माझ्या शकतोस. चाळीतले लोक कळवा गँग माझ्या शाळेची मित्रमंडळी प्लस माझ्या नाटकातली मित्रमंडळी सगळ्यांचं खूप साथ आणि त्यांचा मला हातभार लाभला त्याच्यामुळे मी आज बी मँडी आणि मँडी म्हणजे असं म्हणून तुमच्या समोर दादा सोबत जरा अरे दादा गप्पा वगैरे मारतोय बोलतोय. उगाच आहे. याला बोलतात झाडावर चढवू नये म्हणजे असं करावं लागतं बाबा चॅनलवरती बसलोय चहा कॉफी पितोय म्हणजे असं काही नाही असं काही नाहीये बरं मी पुढे तुला विचारेन की जेव्हा तू कॉन्टेंट बनवायला सुरुवात केलीस तर मोस्टली जसं बोलल्याप्रमाणे सगळे तुझे कॉन्टेंट हे चाळीमधले किंवा 90च्या किडच्या हिशोबातलेच आहेत त्यांच्या सभोवती फिरणारे आहेत असं कधी झालंय का किंवा तुला असं कधी वाटलं की बाबा ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त काहीतरी वेगळं करून बघायला पाहिजे ट्राय केलं पाहिजे कारण का तोच कॉन्टेंट बघून बघून सुद्धा असं काही डीएम्स येत असतील Right, किंवा right, right. हेच का सारखं काहीतरी वेगळं असं काही Right, करूया का माझं तो आहे मी करतो ते प्रत्येक एक रील नंतर माझं काहीतरी वेगळं आहे हम्म. तुम्ही म्हणजे जे बघतात मला त्यांना माहित असेल की एक ऍक्टर म्हणून तुम्हाला एकाच नाही का साच्यात राहता येत नाही म्हणजे नाही का तुम्हाला काहीतरी वेगळं करता यायला पाहिजे आणि मी ते बरोबर नेहमी करतो जसं आता मी पहिला साईच्या कॉन्टेंट सोबत काहीतरी मी नाही का जे ट्रेंडिंग चालू ट्रेंडिंग त्या चालेल ते trend ला पण घेऊन जाऊ. आता रिसेंटली माझे काही ट्रेंडिंग व्हिडिओ खूप असे चांगले हो, गेलेत लोकांचे गेले. म्हणजे मी नेहमी प्रयत्न करत असतो नेहमी नाही का व्यक्त चाळीच्या गोष्टीवरती नाही राहिलोय मी नाही का 90sच्या झाल्या प्लस आताचे पोरं काय करतात देन सगळ्या गोष्टी नाही का जे चालले आता सध्याच्या जगात ते सगळं मी ट्राय करतो म्हणजे त्याच्यात अडकून नाही राहिलोय मला ऍज अ आर्टिस्ट म्हणून एक्सप्लोर करायला खूप आवडतं की नाही का अजून लोकांना काय देता येईल भरभरून म्हणजे लोकांना ती माझी 30 सेकंदाची जी रील आहे हम्म. ती बघून त्यांच्या मनावरती नाही का काहीतरी ते म्हणजे ते छाप आपली सुटली छाप पाहिजे, हा. सुटली पाहिजे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती ते स्मित हास्य आलं पाहिजे हा. तेवढंच माझं एक नाही का प्रयत्न असतो बरोबर आणि मी त्याचाच प्रयत्न चाललेत अजूनपर्यंत तरी आणि होप नाही नाही खरंच अजून खूप खूप प्रवास तुला करायचा मित्र म्हणून तुला बोलण्यापेक्षा जेवढे पण आपले इन्फ्लुएन्सर आहेत मराठमोळे इन्फ्लुएन्सर जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांना खूप त्यांचा प्रवास करायचा आम्हाला सुद्धा तुमचा प्रवास बघायला आवडतो अरे. आता ह्या मार्फत सुद्धा आम्हाला खूप काय बघायला मिळणार सोबत आहे. बघू प्रवास आणि सोबत तो प्रवास नक्की पुढे नक्की नक्की जाऊ. नक्की मला हा प्रश्न तुला विचारायला आवर्जून आवडेल कारण का ह्याच्या आधी आमचे 2 एपिसोड झालेत नक्की बघा मराठी धमालवर 2 episode आमचे नक्की झालेत. बघा नक्की बघा तर मी प्रत्येकाला एक प्रश्न नक्की विचारतो आणि खरंच प्रत्येकाकडून वेगळं उत्तर येतं आणि मोटिवेशनल उत्तर येतं ह्या सगळ्या प्रवासामध्ये कधी ना कधीतरी एक अपयशाची पायरी आपल्या परीने चढली जाते किंवा एक अपयशाचा खड्डा येतो आपल्याला माहीत नसतं किंवा नकळत आपण त्या खड्ड्यामध्ये पडतो सुद्धा त्या सगळ्यामधून तू बाहेर कसा आल्यास आणि जे नवीन कॉन्टेंट क्रिएटर आहेत किंवा जे नवीन इन्फ्लुएन्सर या क्षेत्राकडे करिअर म्हणून बघतात आहेत त्यांना तू काय सांगशील कशा पद्धतीने त्यांनी या गोष्टीला टॅकल करावा मी फक्त एकच नाही का एक वाक्य मी त्याला नेहमी त्याच्यावरती विश्वास करतो ट्रस्ट द प्रोसेस म्हणजे की जे व्हायचंय ते होणार आहे अगदीच फक्त तुमच्या हातात ते मेहनत करा प्रयत्न करा की नाही का की पुढचा विचार काय करणार नाही का की बरोबर. कुणाच माहित नाही पुढे काय होणार तुमच्या हातात आत्ता जो टाइम आहे त्याला मेहनत करा हा माझ्या टाइमला पण असं खूप आलेलं की नाही का की एका टाइमला मला वाटतं यार काहीच होत नाहीये की तेव्हा मी असं नाही का खूप असं खचून जायचो आणि माझा तो वडाचा झाड एक फिक्स आहे तिकडे हा. जातो मी 2 मिनिटं उभा राहतो आणि विचार करतो की स्वतःशीच मेन म्हणजे मी स्वतःशी बोलतो नाही का की मला म्हणजे भरपूर लोक बोलतो की "यार, वेडा वेडा आहेस का तू हा. पण माझं काय माहित मी नेहमी असं स्वतःशी बोलतो की काय करतेस तू म्हणजे नाही का काय केलं पाहिजे कुठे चूक होते कुठे चूक हा, होते कुठे अडतोयस असं. अजून अजून काय करता येईल बरोबर आणि मेन म्हणजे स्वतःशी बोलता आलं ना ज्याला कारण की तुम्ही सगळ्यांचं ऐकणार बरोबर ना की बरेच लोक आहेत तुम्हाला काही लोक वाईट सल्ला देतील चांगला सल्ला देतील पण मेन म्हणजे तुम्हीच तुमचे मोठे आधारस्तंभ आहेत अगदीच, बरं ना जो अगदीच, मनाचा अगदीच. आवाज आहे तोच तो एक शेवटचा आवाज म्हणू शकतो हा. आपण शेवटचा आवाज म्हणजे की तुम्ही तुमचंच ऐकणार ऐकावे जनाचे करावे करावे मनाचे मनाचे, हो. तर मी तो आवाज ऐकतो आणि स्वतःशी बोलतो म्हणजे की हा मध्ये मग तिकडनं एक जरासा नाही का 70% जरी तो आला की हाँ भाई ये तो फिर अपन कर लेते क्योंकि मैंने डिसीजन लिया ना मेरे अंदर वाले ने बरोबर. जो भी होगा देख लेंगे हम लोग चुकीचं झालं तरी माझा डिसिजन आहे तो माझा डिसिजन हा. आहे सो आणि कधी कधी माझ्या भावासोबत माझी जी कॅमेरा टीम आहे लहान अशी माझी भावंडे आहेत
त्यांच्यासोबत म्हणजे त्यांच्यासोबत असं व्हिडिओ बनवता की कसं तो म्हणजे तो टेन्शन राहतच नाही की नाही का की काय मी पुरं म्हणजे नाही का की यांना काही टेन्शन नाही फिकर नाही जस्ट करतात ते. हा थोडासा एक तो नाही का फॅमिलीची जबाबदारीचा टेन्शन हो. असतो तो पण हो जाएगा हाँ, कर वो तो लेंगे हो, देखा कर जाएगा, लेंगे हाँ, देखा कर जाएगा. लेंगे बहुत और चलना चलना हे बहुत तो चलना जस्ट पहिला स्टेप लिया अगदीच. सो हेच आहे की नाही का की जस्ट कीप गोईंग नेव्हर स्टॉप हा एकच मूलमंत्र आहे की नाही का की थांबला मला असं नाही की मी स्वतःला कधी असं नाही म्हणतो की थांबला की संपला अगदी बरोबर आहे. हो ना की का म्हणजे नाही का कारण की माणूस मग तिथं नाही का अजून अजून हो, निगेटिव्ह हो. विचार करू लागतो की यार आता एक झालंच नाही माझं एक कसं आहे की एक व्हिडिओ टाकली ना माझा दुसरा व्हिडिओ असणार मग मागं असं वळून बघण्याचा चान्सेस येत नाही ना बरोबर जस्ट पुढे पुढे करत राहा जो अजून उगाच भरभरून द्या करत राहावे आपण. भरपूर प्रेम करत राहा क्वालिटी प्लस क्वांटिटी बरोबर. तो एक देत राहावं असं माझं आहे की आणि जे नवीन क्रिएटर येतात ते त्यांना एकच म्हणेन की थांबू नका की नाही का तुमच्या आतला जो तुम्ही जे ओरिजिनल आहात म्हणजे नाही का की लोक आजकाल काय करतात की नाही का काहीतरी नाही का दुसऱ्याचं बघून करायला लागतात तो ते करतो म्हणून मी मी पण करणार. हा मग ते थोडस नाही का माणूस तिथं थोडस असतं कारण की किती दिवस राहणार तुम्ही तो हो, माणूस हो. नाही का तुम्हाला तुम्ही बनवून लोकांना जास्त आवडतं ते की बरोबर. अरे हा आहे बरं ना की मग ते राहावा ओरिजिनल राहावा आणि जे करताय त्याला मन लावून करा. एक माझं एक गाणं होतं की मैं लड़का था सपनों का राजा मिडिल क्लास जिंदगी सपने बने सजा मग क्या बात है. करते रहो बस रुको मत एंड अपने फैमिली को प्राउड करो अपने आप को लोगों के पास लेके जाओ लोगों का प्यार जीतो बस यही कहना चाहूंगा म्हणजे नाही, खरंच खूप सुंदर मेसेज दिलास कारण का जे आहे ते करत राहा थांबू नका. जेव्हा मँडीने सुरुवात केलेली कॉन्टेंट क्रिएट करायची जेव्हा त्याच्या पहिल्या रीलला 2000-3000 असे व्ह्यूज येत गेले त्यानंतर आणि आता जेव्हा मँडीच्या एका रीलला कैक मिलियन मध्ये फटाफट एवढे व्ह्युअर्स वगैरे येतात जेव्हा हा मँडी बाहेर रोडवर वगैरे फिरतो तेव्हा बाहेरच्या माणसांची काय तोच आहे का अरे तोच आहे का काय झालं असं कधी झालंय का तसं बऱ्याच वेळा माझ्या आयुष्यातला पहिला फॅन मुवमेंट होता जेव्हा मी थोडंसं नाही का लोकांमध्ये दिसू लागलो ओळखायला लागतात माणसं तर आपल्याला. तो अजून फॅन मुवमेंट माझा पहिला सेल्फी हा. तो असा माझ्या अजून लक्षात आहे की मी असं चड्डी बिड्डीवरती नाही का आपलं तेच आहे घरी आपण हो. चड्डी बिड्डीवरती बंडी वगैरे मी डीमार्ट मध्ये जात होतो हा. ही मम्मीने पिशवी दिली ती घेऊन आणि ती पोरं वरलीची होती मला त्यांची नावं नाही आठवत आहे पण ती पोरं वरलीची होती म्हणजे कामासाठी आलेली आणि भाई तू तोच ना तो व्हिडिओ बनवता मी बोललो भाई लोगों ने पहचाना मेरे को ओळखायला लागले आणि का? लोकांचं प्रेम म्हणजे की हो. उससे ज्यादा क्या है बरोबर. नाही प्रत्येकाच्या मनात थोडस घर जागा मिळाली अगदी ते लोकांसाठी. बस झालं बोलले की तेवढं. दादा एक सेल्फी घेऊ का आणि मी बोललो भाई घे ना हा. येई राहू दे कसं पण असू दे तू घे फोटो ते महत्वाचं आहे. माझ्यासाठी असं खूप होतं यार की बस नाही की हे कमवलंय थोडस बरोबर. नाही का लोकांचं प्रेम कारण की तो जे हसलाय बघून आणि एक म्हणजे असं बरेच आहेत त्यातला एकच किस्सा सांगेन मी की लोकांचं असं नाही का लोक ओळखतात पण थोडस ते घाबरतात म्हणजे थोडस त्यांना वाटतं की यार कसं बोलू माझं या डायरेक्ट भेटा तुम्ही पोरांनी येऊन म्हणजे नाही का गळे वगैरे मिठी मारा पोरीच्या म्हणजे असं म्हणजे नाही का स्वतः स्टक नका राहू या डायरेक्टली भेटा असं म्हणे त्यातला एक किस्सा झाला की मी एका मंडळाला म्हणजे पाया पडायला गेलो गणपती म्हणजे मंडळाला तर तिकडे एक लहान मुलगा होता तो आला माझ्यासाठी तो आतापर्यंत सर्वात बेस्ट मोमेंट आहे नाही का की मी अजून मला कळत नाही की ते काय झालं अजून मी कधी कधी विचार करून माझ्या अंगावरती काटा येत होतो की तो मुलगा आला आणि तो म्हणजे ना खूप असं म्हणजे मला लाईक करत होता असं तो मुलगा एवढा असेल तो त्याचा भाऊ आला मला माझा हा भाऊ आहे तुला खूप असं म्हणजे प्रेम करतो तुझ्यावरती तो आला आणि रडू लागला डायरेक्ट क्या बात आहे आणि स्टार्ट टू एंड तो काहीच बोलला नाही त्याचं कंठ फुटलेलं म्हणजे मी तुला बोलतोय काय बाळा काय म्हणजे काय काहीच नाही स्टार्ट टू एंड जस्ट रडतोय मी म्हटलं की यार अजून पण माझ्या अंगावरती काटा आला होता की म्हणजे प्रेम आहे निव्वळ म्हणजे खूप असं मनामध्ये काहीच नाही स्वार्थ कसलाच नाही त्याच्या पाठीमागे आणि म्हणजे माझ्यासाठी आता म्हणजे तो बेस्ट असं नाही का की खूप असं सुंदर मोमेंट आहे माझ्या लाईफ मधला असं की कुणी तुमच्यावरती केवढं प्रेम करू शकतं आणि प्रेम यार मित्रांचं त्या मुलाला खूप प्रेम अगर तो बघत असेल तर नक्कीच बघेल. यावरच माझा पुढचा प्रश्न होता की डीएम खूप डीएम्स येत असतील की बाबा हे करायचं हे कर असं कर किंवा कमेंट्स वगैरे पण येतात अजूनपर्यंत तुझ्याशी लक्षात आहे का अशी चित्रविचित्र डीएम किंवा एकदम अशी भयंकर कमेंट की भाई काय हे असं कोण बोलू शकतं बोलतात ना फॅन्स कसे लगेच आपलं मानतात किंवा जर हा माझ्यासारखा वाटतोय तर हा माझा माणूस आहे तर हे चित्रविचित्र कमेंट्स वगैरे काय लक्षात आहे का किंवा असं काही अरे यार हे काहीतरी खूपच वेगळं बोलून गेलं असं काही
म्हणजे तो थोडा कॉन्ट्रोवर्शियल विषय आहे त्याच्यात. अरे म्हणजे चालेल म्हणजे चालेल. असं तर नाही आलं म्हणजे लोक खूप असं नाही का क्वचित त्या गोष्टी बोलतात नाही का की की म्हणजे हेट तर नाही कोण म्हणजे एवढं सहजासहजी नाही म्हणजे माझ्या तर लक्षात नाही असं कुठली विचित्र असं काय आलंय. विचित्र विचित्र बोलण्यापेक्षा एकदम अशी भयंकर, पण भाई काहीतरी चांगलं बोललं, पण हे बोलतात ना एकदम वेगळ्या पद्धतीने, अरे भाई भाई खूप आवडतोस मला असं तसं, खून से लिखा हुआ पत्र वगैरे असं काय. थोडासा विचार करत आहे मला आठवत नाही आता. मला नेहा नावाच्या मुलींचे खूप असे मेसेज आणतीये. नेहा कोणच ग ताई? तुम्हाला नेहा म्हणजे असं की मी एक असं कॅरेक्टर आहे की मी अशी म्हणजे एक आहे नेहा, तर तिच्याबद्दल मी असं खूप रटगाडा वगैरे घालतो, मग त्यामुळे नेहा नावाच्या मुली असं खूप असं होतात की नाही का की अरे काय ती नेहाच्या मागे आमची नावं का बदनाम करताय. तर अशा काही काही आहेत म्हणजे नेहा, पण नेहा जाऊ दे आता. नेहा तुला काय सांगू काय दुःख आहे त्या मॅन्डीचं, जे आहे त्याला त्यालाच माहित आहे. अरे बाप. नाही खरंच खूप मजा येते तुझ्यासोबत बोलताना. आम्हाला अजून भरपूर बोलायचं तुझ्यासोबत या पुढच्या प्रवासासाठी मध्ये पण आपण भेटत राहू. तोपर्यंत खरंच तुझं धन्यवाद. तू आम्हाला भेट दिलीस आणि आमच्यासोबत एवढ्या चांगल्या गप्पा मारल्यास. जाता शेवटचा तुला प्रश्न विचारतो. नक्की. आज एवढं इन्फ्लुएन्सर आणि हे एवढं सगळं इंस्टाग्रामचं जाळं खूप जास्त प्रमाणात पसरलंय. प्रत्येक नवा येणारा इन्फ्लुएन्सर काही ना काहीतरी त्याच्यामध्ये करू पाहतोय. तर त्या सगळ्यांना तू काय सांगशील, कारण का इकडे खूप लूप होल सुद्धा आहेत. एक जर मार्गदर्शन व्यवस्थित नाही भेटलं तर सोशल मीडिया असं सुद्धा जाळ आहे की त्याच्यावर वाईट वगैरे व्हायला वेळ लागत नाही. नाही डेफिनेटली खड्ड्यात पडायला खरंच वेळ लागत नाही. त्या सगळ्यांना तू काय सांगशील? फक्त इन्फ्लुएन्सरलाच नाही, पण जे कोणते तुझे फॉलोअर्स असतील, जेवढे पण तुझे फॅन्स फॉलोअर्स आहेत, त्यांना काय सांगशील तू? माझं एवढंच म्हणणं की ज्या आता बऱ्याच गोष्टी चालल्या आहेत ना का इंस्टाग्रामवरती, तुम्हाला पण माहिती आहे काय काय चाललंय. सो त्या गोष्टींना आपण बळी पडणं हे पहिली बात तर आपल्याला थांबवलं पाहिजे. म्हणजे आपल्याला आता आपण तेवढे तरी आपण आता जे लहान फळ त्यांचं म्हणजे आपण त्यांना कळत नाही, पण जे मोठे आहेत त्यांना कळतं की नाही का कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे आणि कुठली नाही. तर आपण त्यांना काय सांगणार नाही. बरोबर की त्यांना स्वतःला कळतं आजकाल, तेवढी पोरं हुशार आहेत. फक्त एवढंच म्हणेन की ओरिजिनल राहा आणि त्या वाईट गोष्टींकडे जाऊच नका. माझं एवढं. आता काय सांगणार ना आपण की बस जिओ आपली जिंदगी. म्हणजे मेन म्हणजे की त्या गोष्टीकडे जायचंच काय. बरोबर ना तुमचे आसपास मित्रमंडळी चांगली आहेत, त्यांच्यासोबत नाही का की चांगला टाइम स्पेंड करा. त्यांच्याकडे चांगल्या गोष्टी आपण 4 गोष्टी शिकतो. प्लस समाजात अजून बरेच ज्या गोष्टी जे चांगले आहेत त्यांना फॉलो करा, त्यांचे विचार फॉलो करा. तेवढंच. आणि त्या गोष्टीपासून लांब राहा एवढंच म्हणेन मी. आणि सगळ्यांना खूप खूप प्रेम एवढंच म्हणेन. नाही खरंच थँक्यू मॅन्डी, आमच्या स्टुडिओमध्ये आलास, आमच्यासोबत गप्पा मारल्यास त्याबद्दल. मराठी धमालच्या सगळ्या प्रेक्षकांना हा एपिसोड खरंच आवडणार आहे. कारण का मी जशी सुरुवात केली 90s किडचे वाईब्स येतात अजून पण. कारण का येताना सुद्धा आम्ही तुझे चालत होतो भाई काहीतरी नवीन आलंय का, याचं नवीन आलंय का. खरंच थँक्यू मॅन्डी आमच्यासोबत गप्पा मारल्यासाठी, आमच्याबद्दल ह्या आमच्या स्टुडिओमध्ये आलास तू. आपल्या खूप चांगल्या गप्पा झाल्या, खूप गोष्टी तू आम्हाला सांगितल्या सुद्धा तुझ्याबद्दल. तुझ्या सगळ्या प्रवासासाठी ऑल द व्हेरी बेस्ट. आणि जाता जाता आमची एक कळकळची विनंती आहे, एक गाणं तुझ्या आवाजातून आम्हाला ऐकायचं आहे, तर प्लीज. माझा आवाज घाणेरडा आहे, राहू दे. नाही चालेल, ते असे मी जेव्हा माझे 100K झाले तेव्हा मी हे म्हणजे रॅप असं लिहिलेलं की मैं लड़का था सपनों का राजा, मिडिल क्लास जिंदगी सपने बने सजा, भरोसा था खुद पर और मेहनत बनी वजह, हालत मेरी खराब और जेब में रुपया सौवा, फिर भी शिद्दत से चाहा अपने काम को क्या, रुकना नहीं झुकना नहीं थकना नहीं लाला, चलते रे भाई तुझं नाव मोठं झाला, रील्स करो फुल्ली नॉस्टैल्जिक वाला, जीरो से स्टार्ट आता 1 लाख झाला, मैं तकियों को कितना भिगोया, रातों को कितना मैं रोया, तानों को दिल में संजोया, लोगों के गाड़ियों को धोया, फटे चप्पलों को पाँव में संजोया, फ्लॅट धोया, बॅग भरा 9 से 5 काम, करिअरचं टेन्शन आणि डोक्याला ताण, लोक बोलले छोड पर दिल बोलला थांब, नशिबाची ठोकर आणि डोक्याला घाम, कष्टाच्या वाटेवर थोडासा थांब, विचार कर स्वतःचा जायचं लांब, जिंकायचं जग हे स्वतःला सांग. बस. खूप खूप भारी वाटतं आम्हाला. आणि पुन्हा एकदा खरंच खूप ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच मला तुम्ही इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. बस थँक्यू सो मच. आणि सगळ्यांना खूप प्रेम जे पण बघताय, आणि भरभरून प्रेम द्या भाईच्या चॅनलला. थँक्यू 150 रुपये द्या. थँक्यू सो मच.